नमस्कार, मी निलेश माने, पांडुरंग तात्या माने फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष. आजकाल बाजारामध्ये अशा प्रकारचे चिंगम लहान लेकरांसाठी विकायला आलेले आहेत. हे डोळ्याच्या आकाराचे चिंगम आहेत. हैदराबादमध्ये एका लहान मुलाचा मृत्यू झाला चिंगममुळं. ही चिंगम तुम्ही बघा, ही हाताचा सुद्धा नीट असं निघत नाही. ही गम पूर्ण त्याच्या नरड्यामध्ये चिटकून त्याचा मृत्यू झालाय. आज पंढरपुरात असे चिंगम बघायला भेटतात. मी प्रत्येक व्यापाऱ्याला, दुकानदाराला एक विनंती करतो की अशा प्रकारचे चिंगम तुम्ही विक्री करू नका. आणि मुळात लहान मुलांना चिंगम खायला आपण देतच नाही. मग तुम्ही लहान मुलांसाठी चिंगम विक्री का करता? हे डोळ्याचे आकार असल्यामुळे लहान मुलं सुद्धा याला अट्रॅक्ट होऊन ही चिंगम विकत घेतात. जर पंढरपुरात अशा प्रकारचे चिंगम जर कुठल्याही व्यापाऱ्याकडनं जर विक्री करताना आढळले तर पांडुरंग तात्या माने फाउंडेशनच्या वतीनं त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आणि जर समजा चुकून जर अशा या चिंगममुळे जर एखाद्या जर लहान मुलाचा जर मृत्यू जर झाला तर त्या दुकानदारावर 302 प्रमाणे मर्डरचा गुन्हा दाखल केला जाईल. एवढीच मी प्रत्येक पंढरपुरातल्या व्यापाऱ्याला व दुकानदाराला मी नम्र विनंती करतो की अशा प्रकारचे काहीही विक्री करू नका, जेणेकरून लहान मुलाच्या शरीराला धोका निर्माण होईल. मी एवढीच पांडुरंग तात्या माने फाउंडेशनच्या वतीनं विनंती करतो. आणि प्रत्येक पालकाला एक विनंती करतो की अशा प्रकारची कुठली खरेदी करू नका, जेणेकरून आपल्या मुलांकडे लक्ष ठेवा. असे जर विक्री करत असतील, कुठे घेत असतील तर आम्हाला कळवा. प्रत्येक पालकांना आपल्या मुलाची काळजी घेणं पण गरजेचं आहे. प्रत्येक व्यापाऱ्यानं, दुकानदारानं सुद्धा लहान मुलांना आपण काय विकतो काय नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. पांडुरंग तात्या माने फाउंडेशनच्या वतीनं मी विनंती करतो.